नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबरां चित्रांत संदीप पिळगुकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. गोरवांचो मोगी खानोळचो खुशाली नाबाद 103. प्रायम टीव्ही कडेन जालो नॉस्टॅल्जिक. सुनेन सांगले पिराय फाटली गूढ. पळयात काणी काणी कातवा म्हातारीच्या नातवा. हडफडच्या बर्च बाय रोमिओ लेन क्लबान केले 25 जाणांक स्वाहा. मुख्यमंत्र्यान जाहीर केली पिडेस्तांच्या घरच्यांक आर्थीक मजत. जाल्यार घडणुकेक घेवन विरोधी फुडारी आनी एक्टिव्हिस्टांचो सरकाराचेर आरोपांचो शिवर. AIFF सुपर कप फायनलीत FC गोवाचे इस्ट बंगालचेर जैत. 6-5 पेनल्टी शूटआउटात राखून दवरले जेतेपद. आयतारा फातोड्डेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात रंगली मॅच. आतां खबरो विस्तारान. काणी काणी कातवा म्हातारीच्या नातवा. आयज आमी एक काणी आयकतात म्हाताऱ्या दोंगराची. ह्या दोंगराचें खाशेलेपण म्हटल्यार कितलेशेच पावसाळे, कितलेशीच गीम, कितलीशीच शियाळी ह्या दोंगरान उबो रावन अनुभवली. म्हशी रेड्यांचेर मोग करपी हो दोंगर आतां 103 वर्सांचो जाला. पेज तोराचो खावन सेंच्युरी मारली. घर बसल्या खाव येता पूण ना. गोठ्यांत वचोन गोरवां मेजल्या बगर, तांकां पोशायल्या बगर म्हातारो बसना. ह्या म्हाताऱ्याचें नांव खुशाली सावंत. आयकात काणी काणी कातवा. हो खानोळच्या जायड वाड्यावयलो 103 पिरायेचो खुशाली सावंत. विज्ञानान मनशाची पिराय वाडयल्या, तरीकय ह्या ना त्या कारणान लोक उणे पिरायेरच संवसार सोडून वयतना आमी पळयतात. खुशालीचें तशें ना. न बसपी उबो म्हातारो अशें तेचें वर्णन करूं येता. आमच्या संजय नायकान त्याच्या सेंच्युरीचो इतिहास जाणा जावन घेवपाचो यत्न केलो. दोंगर आनी म्हशी गोरवां कडेन नाळ जोडलेलो जाणटो खुशाली संजयाक 85 वर्सां फाटीं घेवन गेलो. एके म्हशीचेर धंदो सुरू केल्लो. उपरांत गोरवां वाडत गेलीं. 3 गोठे उबे करचे पडले. कोणेय गजालींक बसलो जाल्यार खुशाली यादींची भुती उक्ती करता. पयले म्हशीची याद काडले बरोबर संजया कडेन तो नॉस्टॅल्जिक जालो. खंय खंय वयतालो तूं गाडी घेवन? हय दुये आसतालो. सगळ्याक वयतालो? 16 वर्सां काम केलें आनी एका घराच्या सभान काम केलें. म्हाका ताणें गाडीचो फुकट दिले. आं, जोत. आनी पयशे दीस पडटा दिवचे. कितली वर्सां चलयली बैलगाडी? 16 वर्सां. 16 वर्सां म्हणटा न्ही. 16 वर्सां चल्ली. मागीर गाडी इकली आनी म्हस घेतली. आं, मागीर धंदो. आं. पयली खुशाली कडेन एकच बैलगाडी. तिवूय तेचें काम पळोवन कोणे तरी ताका खोशेन दिल्ली. ही बैलगाडी खुशालीची तेन्नाची रेंज रोवर. गांवांनी मिरेत भोंवतालो. उपरांत ही गाडी विकून घेतली ती पयली म्हस. उपरांत सुनेच्या हट्टाक लागून घेतली गाय. ती हाडपाक कोल्हापूर बेळगांवची काडली भोंवडी. खुशाली खुशालभरीत यादी सांगता. कोल्हापूर वयतालो? कोल्हापुराक गेल्लो हेका लागून गाय हाडूंक. आं, गाय हाडपाक. गाय हाडूंक गेले. बेळगांव सगळें पळयलें. पंढरपूरसून तशें सगळें सगळे भोंवून आयले. खुशालेली गोरवां फाटली 32 वर्सां जाली तेची सून प्रशांतीत सांबाळटा. मदीं गोठ्यांचेर कसली कसली संकटां आयली तिणें मेकळेपणान सांगली. मदल्या काळात झाड पडून गोठो उध्वस्त जालो. गाबणी म्हस मेली. सरकारी मजतीचो सांगात मेळ्ळो ना. कश्ट करून पोट भरचें पडटा. देखून म्हशी गोरवां जडशीं जाल्यात. प्रशांती अरे संसार संसार ह्या बहिणाबाईच्या कवनांतलें वास्तव सांगता. हें आतां बाबाच्यान आतां जायना वचपाक, पूण तरी आसतना ते गोठ्यान वचून सगळी वासपूस करता म्हणटा तुमी. गोरवां येयली कितली येयल्या कितली ना ती अजून ते वासपूस करता. जाल्यार आतां ते गोरवांक घेवन कोण वयता? हांव वयता. हां, तूं वयता. पूण आतां जो पळय पयलीं बाबा घेवन वयतालो थंयच तुमी गोरवांक घेवन वयता काय ती जागा तुमकां अवेलेबल आसा आतां? तितले मळ आतां आसा? म्हणजे आमचे काजी करतालो कोणाले न्हू, थंय व्हरून आमी आतां सोडली न्हू म्हणजे थंय घालता. थंय रावता ती मातशी. मागीर अशी ती तेवटेनसून येता बंगल्या कडल्यान त्या
हा. जुया वयता थंय हय हय ते जुया वयता थंय मागीर आमी ते काजीनसून आमच्या हाडटा आ. तो वयता सांजचो घोव आनी म्हाजो हांव वयता. सोसायटींतल्यान तुमकां अशी कितें काय फेसिलिटी बी तुमकां कितें काय मेळना काय म्हणटा सरकाराचे बी? सोसायटीनसून कितें बोनस मेळटा आनी कितें फरक मेळटा. हां आतां ते तिनूय गोठे म्हणटा ते ओन म्हाज्या हेचेर केले हां 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 कितें अशें दवरून दवरून कितें करून करून हां हां आनी ते आतां मागीर परिकरान बीन कितें आमकां एका लिटराचेर कितें केलां न्हू हय पयशे मेळटा सबसिडी मेळटा ती सबसिडी हय तेचेर कितें मेळटा आमकां नाल्यार तशें आमकां हे सोसायटी काय सांगाय बीन ना आनी आमी सोदूंकूय वचना कित्याक आमकां टायमूच नासता. जावं इतली थंय गेले. वर्सां आतां बाबा ह्या धंद्यान आसा म्हणून आर्थीक मदत कितें तुमकां सरकारान केली काय म्हणटा? ना तशें कितें ना कांयच ना कोणीच कांयच आमचो येदो व्हडलो गोठो मेलो जाल्यार आमकां मोडलो जाल्यार आमकां कांयच करूंक ना दिवंक ना. म्हस सुद्दां मेली आमची गावडी हां जावं खानो पडलो आनी गोठो मोडलो हां हां आनी गाबड म्हस आसली ती हांवें कितें केलें हळू म्हटलें सोडून हाडटली ते खांबे हेचे आसले मातयेचे मातयेचे ते खांब्याक एक लटकली आनी तोडपडून मेली. ते मेरेच्यान म्हशीत नाका कशें दिसतालें म्हाका. पूण तो मागीर एक गोठो सारको केलो हांवें तो मदलो एक केलो आनी तो गायचो म्हण हेणीच हो तेन्ना बरो आसलो हां म्हणून पयशांचो वेव्हार आसलो न्ही तेज्यात कडेन. हय हय आतां म्हाजें लग्न जाल्ल्यान थोडो तेंप तेणीच वेव्हार केलो. खुशालीच्या गोरवांचो भार आतां सुनेर पडला खरो पूण सुनय मांवाची तोखणाय करपाक फाटीर रावना. नॉस्टेल्जीक जायत भड्ड्यावयली किटलेची काणी सांगता. खुशाली दिसभर भड्ड्यार गोरवां राखत उबो. थंयच तेका सकाळची पेज्जेची किटली आनी दनपारचो डबो व्हरून पावप. प्रशांती येवचे आदीं खुशालीगेर 45 गोरवां. खुशाली गोरवां पातयेन आसलो. सून आनी पूत खुशालीक. खूब मस आसली खंय पयलीं हं, आनी एकूच खंयच्यान तरी चोडण्याच्यान काय खंयच्यान हाडलेली खंय हं, ते एकेच म्हशीचेर तेणी हो धंदो केला हं. आनी शेत करतालो काजी करतालो हां सगळें चालूच आसलें तेजें एकटोच सगळो रातूय लागनासली तेका दिसूय लागनासलो हं, कांयच नासलें बसा भशेन नासलेंच. हं. फक्त उकड्या तांदळाची पेज मिरसांग एक लायली जेवणाक तेची केन्नाच कटकट नासली. उकडी पेजी आसली जेवणाक तेणी हेच जाय तेच जाय केन्नाच करूंक हय. आतां तरी म्हणटा तो अशें हां. हे बरें जागना ते बरें जागना अशें वय जाल्ल्याक आनी इतली पेज दिली एक मिरसांग दिली काय इतके जेयलो तो. सकाळी पेज खंय जाय नासली ते सकाळी आतां जाली न्हू च्या पाणी जाली म्हणजे मशीन सोडून घेवन गेले म्हणटशी हांव थंय ग्रावंडा मेरेन व्हरून दिताली तेच्या कडेन म्हशी. हं, ते दिल्यो म्हणटशी न्ही मागीर तो हें करतालो चरयतालो थंय चरयता म्हणटा हांव येयलें मागीर कितें घरांचें मातशें काम केलें तांदूळ घातले कितें केलें आनी गोठ्या कडेन वचून शेण अर्दें भरलें आनी तेका पेज केली पेज व्हरून पायली थंय पेज पोवाप आसली. पोना जाल्यार थंय ती हें आसा न्हू सरी बीन मारल्या न्हू थंय तेका दवरली म्हणल्यार तेका कळटालें आपणाकूच दवरलें आनी कोणाक दवरिनासलें न्ही तशें म्हण ती पेज येयली म्हणटशी तोराचो बीन दवरलो भितर खंय येवन पेज जेवप आसलें. परत ती किटली थंयच लावप. हां ती किटली मागीर मातसो 11चो टायम जालो म्हणटची परत वचून हाडप हांवें परत डबो धाडूंक जाय न्हू एका जेवणाचो. तितल्या म्हणटसर हांव सगळें घरांचें काम केलें. तो दूद पावयतालो तो दूद पायता येता म्हणसर उशीर जातालो 10-11 जाताली. तितल्या म्हणसर सगळें जाता म्हणसर परत जेवणाचो टायम जालो काय जेवण व्हरून पायतालें. वयर सुद्दां पायलां जुया वयता थंय पावला तूं केन्ना? थंय सुद्दां हय थंय सुद्दां हांव चलत वचून जेवण पायलां तेका. थंय सुद्दां गोरवांक घेवन वतालो. तो कामूळ माथ्यार आनी हातीन दाणो म्हणून सदांच तेजेच आसा केन्नाच ना आसना. थंय पावस लागूं कितें लागूं उब्ब रावतालो बसप ना करप ना. आजून सुद्दां म्हणून तो आमच्यान उबे रावना म्हणल्यार तो उबो रावता. आरे बस मरे पांय वळन तुजे म्हटल्यार ना म्हणटा. घरचे सगळे व्याप आयज सून सांबाळटा. खुशाली शेता भाटावयलो एका तेंपावयलो पात्रांव. शेतात कामेरी घालपा इतली गिरेस्तकाय आयज उरली ना. पूत सून हेर व्याप करपाक लागल्यात. आयज खुशाली भड्ड्यार वचना पूण घराय बसना. गोठ्यांत दिसाक 3-4 खेपो आसतातच. गोठ्यांत वयता गोरवां मेजता आनी मायेन गोरवांक पोशेता. आयज 103 वर्सां पिरायेवयली मांवाची स्पेशलिटी सुनबाय सांगता जाणटो स्वताय बसना आमकांय बसपाक दिना. आयकात
सुनेन पुराय केल्ली काणी काणी कातवा. तेन्ना आमकां भोवंक अशी घातली न्हू तो बेश्ट रावतालो आपल्या गोरवांचेर लक्ष दवरून कित्याक म्हणून कोणूय खंय व्हरात कितें करीत म्हणून तसलें मातशें खूब न्हू नाल्यार आमकां तेन्ना राखपाची गरज नासली. आतां आमकां सामकीच राखोंक जाय. आतां म्हशीन सोडल्यो न्हू वांगडाच वचूंक जाय वांगडाच घरा येवंक जाय. जेवपाक खावपाची सुद्दां आमची मागीर तेंचे जाल्या उपरांत. काजी बीन करतालो तो आमचे कोणाच्यो काजी आसा आमच्या कडेन. तो खूब वर्सां जालीं 50 वर्सां जालीं दिसता हेच्या कडेन काजी आसा. कण बीन घालतालो तसो तो. आतां ते काजी ना न्हू तश्यो काजी मोडल्यो म्हणून आमी बीन वचून ते काजी करताली सगळो धंदो. वांयगण करताली सर्दे करताली काजी करतालो. पळय तो घेतलो काय साफ करपाची सकाळच्या आदेसाक मशीनी सांच्या आदेसाक एका काजीनी अशें म्हणून असो आमचो धंदो चलतालो. आनी तेका आमी फाटीफुडें करिनासली न्हू पोटाक पडपाक येनासल्या ना सुद्दां जाल्यार एकले 15 मिनटाची वाट हांगासून थंय वचपाक परत बेगी वचून हांव परत 15 मिनटांनी वचून 15 मिनटांनी येतालें. ताकद आसली न्हू तशी तेन्ना. ते करता इतके करूनय तो तण मारतालो पास गुटले 2-3 तर गुटले मारतालोच. आनी आमकां ते तण व्हडले जाय तो ना तसो तो एक बारीक सुद्दां लुवून सगळें सारकें वेवस्थीत दितालो. गुटलो बांदलो काय माथ्यार म्हाज्या दिलो हाडटाले आनी मागीर त्या मशीन थंय देवळा कडेन घातले काय बरें जातालें आमकां न्हू ते थंयच्या थंय तण मारले हाडले अशें म्हणून तो बसप असो नाच तेचे. आमी आतां अशी आतां मातशें आमकां हें जाता न्हू पण आमी बसता म्हणून ताका तिडक येता. पण चडशें काम तेजे उबें रावनूच आसता. हय दिसभर उबो रावतालो म्हणटा. उबेच रावन सगळें काम तेचे उबें रावन. आनी आजून लोक आमकां म्हणटा कितें इतली कितें घेवन बसल्या तुमी तेका नकळत दिवंक जाय तुमी. वयता आनी गोठ्यान सारकी सगळ्यांक मेजीत रावता. एकले कोण दिसना न्हू रेडका बीन मारता न्हू ती पुजात जायना आमच्या कडेन. हे खंय गेले ते खंय गेले दिले काय कितें गतयेन हे अशें म्हणटा. सगळ्यांक मेस्तलो ते येवंक ना अशें बारीक लक्ष आसतालें गोरवांचेर. अजून मेरेन बारीक सगळ्याचेर लक्ष आसा. म्हणजे आतां तूं उलयला तुका आतां पयलींच्यो गजाली सांगले ना कोण कोण वळखता ते बऱ्यो पयलींच्यो गजाली सांगल्या म्हाका. म्हणजे इतली तेका अजुनूय हें आसा. आनी आमकां घरांसून भायर येता म्हणसर याद उरना कितें काय म्हणून. हडफडच्या बर्च बाय रोमियो लेन क्लबांक शेनवारा राती उजो लागलो. ह्या उज्यान 25 जाणांक सुवाळ केले. मरण येयल्ल्या मदीं 4 पर्यटक आनी 14 कर्मचाऱ्यांचो आस्पाव आसा. मरण आयिल्ल्या कांय जाणांची वळख मेळ्ळी ना. 6 जाण गोमेकूच उपचार घेतात. ह्या संदर्भात आदली पंचायत संचालक सिद्धी हळणकार, प्रदूषण नियंत्रण मंडळाची शर्मिला मोंतेरो, हडफड्याचो तेन्नाचो पंचायत सचिव रघुवीर बागकार हांकां सस्पेंड केल्यात. फोगाक लागून उजो लागलो अशें कळटा. शेनवारा राती सुमार 11:15 ही घडणूक. मरप्यामदी पर्यटकांचो आस्पाव आशिल्ल्यान हे घडणुकेन पुराय देशाचें लक्ष ओडून घेतलां. अजापाची गजाल म्हटल्यार उदकांत हो क्लब उबो केला. मिठागरांतल्यान लाकडी पुलावयल्यान क्लबांत वचचें पडटा. क्लबाच्या पयल्या माळ्याक उजो लागलो. धुवराचे लोट तळावयल्या किचनात पावले. ह्या धुवरान लेगीत कांय जाणांचे बळी घेतले. क्लबाचो सरवेवस्थापक राजीव मोदक, व्यवस्थापक विवेक सिंग, राजीव सिंघानिया आणि प्रियांशू ठाकूर हांकां अटक केल्यात. क्लबाचो धनी सौरभ लुथरा, गौरव लुथराक सोदपाक पुलीस दिल्ली गेल्यात. विरोधी पक्षांनी हे घडणुके घेवन सरकारी आणि प्रशासकी घाळपणाचेर फोग काढला. Getting the medical attention. It's an unfortunate incident. They're getting the medical attention, and we pray to God that they all recover. And the Chief Secretary has mentioned to me, because we've had a small chat, that he will do a review of all the regulatory departments, because this is a disturbing thing. So we hope that they will be able to rise to the occasion so that such a thing does not recur. Again, I understand there's been a long time, or probably this is the first time it's happened. You ought to know better. I don't. But whatever it is, हमने देखा
कि इसमें जो क्लब के लिए जरूरी बातें हैं वो यहाँ पे एक्सरसाइज के बारे में उनको कोई परमिशन नहीं थी, फायर के बारे में कोई परमिशन नहीं थी, और इतना ही नहीं, ये जो भी परमिशन की पुलिस स्टेशन की ओर से आवश्यकता है वो भी ये क्लब ने नहीं ली गई थी, इस मैनेजमेंट ने नहीं दी थी। तो ये पूरी तरह ये गवर्नमेंट का फेलिवर है, और मुख्यमंत्री जी की तरफ जो होम डिपार्टमेंट है उनका फेलिवर है। मुख्यमंत्री जी को इतना बड़ा हादसा होने के बाद भी जिस तरीके से जिस कानून के तहत उन्होंने कोई यहाँ पे उस तरीके का जांच नहीं की है, उसको परमिशन कैसे दी है, कई सालों से ये क्लब चल रहा है, किसकी कृपा से किसके आशीर्वाद से ये क्लब चल रहा है, उसमें होम मिनिस्टर कौन है, तब हमारे सीएम गोवा के सीएम है, तो उन्होंने पूरी तरह जिम्मेदारी लेनी चाहिए। इंजिन गोंयच्या लोकांक जे बिझनेस करूंक सोदता तांचेर सगळो कायदो लागता, तांकां परमिशनां घेवची पडटा, आनी दुसरें इंजिन जे आसा जे दिल्लीचें इंजिन आसा थंयसान कोणूय यो बिझनेस कर, नो परमिशन, नो लायसन्स, नथिंग, यू आर फ्री टू कम लूट अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट. हातून खुबशे जशें सांगलां आमचे लिडरान, खुबशे कायदे तांणी तोडलेले आसा. तो गॅस सिलिंडर म्हणटा पळय, देर इज अ पायरो गन which was used, which led to finally explosion of the gas cylinder and this tragedy. So whole lot of violations are there. थंयसर तर foreign dancers आशिल्ले, are there permissions taken to employ the foreign employees? What does this say about Okay. security norms in place? So Fire security norms in place. that was never taken. That is what we have come to know. So foreign delegation also is there inside? We have seen now BBC is flashing all the news. They're showing that there were foreign dancers there. So that means they were employed. So, what do we know about the permissions? You're saying that there was no permission taken. Has that been confirmed by the police and the government? That is what we have come to. The Chief Minister himself has told that there were no permissions taken. And if now what we have come to know from the members of the media that it was raised in the House in August, that raises more doubts that was there, we call it a setting, that one MLA of BJP will raise and the other MLA will strike a deal. Could be. Otherwise, why action was not taken? When the own members of the ruling party raised this question at 0 hour in assembly, then why action was not taken? That means there was connivance, there was blessing. And since the MLA of this constituency is also in the ruling party, that means it means a lot. There's a lot that is being hidden. कितें करपाक जाय ते योग्य तरेचे ट्रिटमेंट चालू आसा, आनी म्हाका दिसता तांकां सगळ्यांक योग्य तरेचे ट्रिटमेंट दिवन आमचे डीन, आमचो सेक्रेटरी हेल्थ मिस्टर मराळकर, राजेश पाटील, सुषमा सैनिया फ्रॉम 108, आनी म्हाका दिसता काल रातचे एमर्जन्सी सर्वीस जे कितें आमी करपाक जाय आयज स्टेटच्या माध्यमांतल्यान ते करपाचो प्रयत्न केल्लो आसा. पेशंट जे हांगा आसा तांचेर योग्य तरेचे आयज सेक्रेटरी हेल्थ मिस्टर मराळकर ते पूर्णपणे मॉनिटर करतले, आणि टाइम टू टाइम त्यांची मॉनिटरिंग करून योग्य तरेचे ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करपाक. कितले सिरियस आहे? आसा ते म्हाका दिसता कितले जाण 5 लोक आहा जेंचे थोड्यांचे बर्न्स 23% आहा, 22%, काही लोकांचे मातशे कमी आहा. सिरियस कोण नाही असं सिरियस कोण? हे सगळें हे व्हडलें सेटींग हे गोंय दिल्लीकारांक दिवपाचे आनी असले इल्लिगल क्लब, इल्लिगल एक्टिविटीज गोंयांत चलोवपाचे ह्या सरकाराचो एक मास्टर प्लॅन हा. हितून गोंयकारांक काबार करपाचो मास्टर प्लॅन हा. जशें तुमी जाणा, अंजुना, आरांबोल, गोंयकारांच्या घरांचेर, गोंयकारांच्या धंद्यांचेर CRZच्या नांवाचेर कंप्लेनी जाले, त्यांचे धंदे बंद उडयले, रेस्टॉरंटां बंद उडयली, हॉटेलां बंद उडयली, शॉपां बंद उडयली, सील केले, तांकां त्रास केले. आनी हांगा दिल्लीच्यान येतात, भायल्यान येतात, तेंचे क्लबां जावं रेस्टॉरंटां तांकां CRZ लागना, तांकां कसलेच परमिशन लागना, तांकां पंचायतीचे परमिशन लागना, तांकां फायर नॉर्म्स लागना, तांकां कसलेच गजाल म्हणजे जे कितें कायद्यान लागपाक जाय एक पासून हांगा फॉलो जायना. ह्याच रोमियो लेनाचे वागातोर हें आसा, रेस्टॉरंट आसा, थंय शेक कशें आहा, तेचेरूय हेच्या पयलीं विलेजरांनी कंप्लेंट घातलेली आसा, तेकाय डेमोलिशन ऑर्डर आसा, ते सामके बिचार पावल्या. आनी आमी आयकलां की आतां आनी एक तो बांदता म्हणून. म्हणजे हे भायल्यान येतात आनी आयज गोंय विकते घेतलेल्या भशेन नाल्यार आपल्या बापायचो फात कसो हे वागतात. आनी हेका आमचो सरकार हो लिटरली आमकां गोंयकारांक हेंच्या कडेन घाण दवरलेले आसा. जे आमच्या गोंयकारांचें अस्तित्व ह्या सरकारान
सामकेच काढून त्या दिल्लीकारांक विकलेले आहा. म्हणून आमी परते परते म्हणटा ह्यो सरकाराक ह्या कमळाक मत मारप म्हणजे दिल्लीकारांक आमचेर थोपप, दिल्लीकारांची दादागिरी आमचेर चालू दवरप. तुम्ही पहिला फाटली मोर्जे जो इश्यू जालो, जो काँग्रेस आमदार एल्टन त्यांनी उलोवन दाखयलो की हे सिंग बीन येतात आनी कशे गोंयकारांक मारपाचे गजाली करतात. हे जर अशेंच हे चल्लें आनी हे कितें चल्लां तें हे हो एक्सिडंट, हो मर्डर म्हणपा जाता, हो लिटरली मर्डर. त्या भुरगे इनोसंट लायव्ह जागात आमी आयकलां की 25 जाणांचे जे आयज जीव गेल्लो आसा, 25 जाण. आयज तो आमकां लागून सगळ्यांक लागून 25 नंबर आसतलो, 25 नंबर आसतलो. पूण इट इज नॉट ओन्ली 25 नंबर, हे 25 फॅमिलीज, हे 25 लायफ, 25 लोकांचे फॅमिलीज आयज काबार जाल्ले आसा. ते मागीर लेबर आसूं ना जाल्यार कोणते ट्युरिस्ट आसूं, आयज 25 फॅमिली काबार करपाचे पाप ह्या बीजेपी सरकाराक लागलेले आसा. तो इन्सिडंट घडला पळय न्ही, जे 25 लोक मरण पावले, एका वोलेन सोल एकूच गव्हर्मेंट जबाबदार आसा. कित्याक ऑनरेबल हायकोर्टाची जेन्ना ऑर्डर आसा की CRZ वायलेशन जे आहा पळय न्ही ते डेमोलिश करपाचे, खंय डेमोलिश केला? वयल्यान सरकार प्रोटेक्ट करता. सरकार नवीन कायदे हाडटा ते इजी करपाक. जे 200 मिटर CRZ आशिल्ले ते 100चे हाडले, आतां ते 50 हाडपाक सोदता. म्हणजे हें कितें आसा, हे एक्चुली प्रॉब्लेम आनीक क्रिएट करपाक सोदता सरकार. प्रॉब्लेम जावचो न्ही इन फ्युचर, तेका लागून हे कायदे आशिल्ले न्ही, ते कायदे ते तुमी कॉर्पोरेट हावस आनीक वाडपा लागून, व्हडले व्हडली क्लबां आनीक वाडपा लागून तुमी जर ते इजी करपा लागले, 200चे 100, 100चे 50 करपा लागले न्ही, जाल्यार असले इन्सिडंट घडटलेच. दुसरे उदकाच्या मदीं आसा ती क्लब जे आसा पळय न्ही, ते उदकाच्या मदीं आसा. थंय CRZ जर आसा, जर CRZ लागता जाल्यार CRZान कोणें परमिशन दिलें? त्या ऑफिसराक पयलीं घरा वचय, सस्पेंड न्ही, टर्मिनेशन ऑफ द ऑफिसर. दुसरे पंचायतीन जो कोण पंच थंय रेजोल्युशन घेता की ताका थंय NOC दिवची म्हणून टेम्पररी हेका, कितें इतलें उदक हेंच्यांनी कशें दिलें कन्स्ट्रक्शन? टेम्पररी जावं कितें जावं, वॉटर बॉडी शूड बी फ्री फ्रॉम द कन्स्ट्रक्शन हे न्ही, कशें अलाउड केलें? म्हणजे सगळे पंचायत आनी सरकार हे सगळे मिली भिगत आसा. आतां ते बरे कोले कशे येवन टीव्हीर उलयता, म्हाका मोठें दुख्ख जाल्ल्या भशेन. एक्चुली हो इन्सिडंट घडला पळय न्ही, ह्या इन्सिडंटान आमच्या गोवा गव्हर्मेंटाक एक्सपोज केल्लो आसा. मजगती आसगांवच्या रोमिओ लेन ब्युटी रिसॉर्टाक मामलेदारान सील ठोकला. आयतारा फातोड्याच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर जाल्ल्या AIF सुपर कप फायनलीत गोला शिवायचे बरोबरीत उपरांत FC गोवान इस्ट बंगालाचेर 6-5 पेनल्टी शूटआउटात जैत मेळयत जेतेपद राखून दवरले. साहिल तवरान जैतवंत पेनल्टी मारून गौरसांक 3 खेपे सुपर कप जिखून दिले. 2024चे सर्तीत ईस्ट बंगालाक जैत जोडपाक जमले ना. ह्या जैतासयत FC गोवान 2026-2027 AFC चॅम्पियन लीग 2 प्ले ऑफात सुवात मेळयली. कोलकाता फुटबॉल हेवीवेट्स ईस्ट बंगालाक 12व्या मिनटाक खेळाची पहिली व्हडली संद आसली, जेन्ना मिग्युएल फिगुएरा वयले वटेन बॉल मारून गोल करपाचे यत्न करपाक लागलो. पूण ब्राझिलियन मिडफिल्डर आपली मोख थोडे भितर वगडोवन बसलो. 5 मिनटां उपरांत बिपिन सिंगान दावे कडल्यान ईस्ट बंगालाक आनीक एक संद निर्माण केली. ताणें महेश सिंग नावरेमाक मदले सुवातेत कमी क्रॉस दिलो, जो संदीचो व्यवस्थीत फायदो घेवपाक शकलो ना. इंटरवलाक FC गोवान खेळांत आघाडी घेतली. डेझन ड्रेझिकान बॉक्साचे कडेक आशिल्ल्या बचाव करपी खेळगड्यांक फाटीं वडयत बॉल डेव्हिड तिमोर कडेन पास केलो. बॉल पयलेच यत्नांत गोली वटेन गेलो. ब्रेकाच्या 2 मिनटां आदीं बिपिन सिंगान दावे कडल्यान बॉक्सात आनीक क्रॉस वडयलो. तेन्ना ईस्ट बंगालाक गोल मारपाची आनीक एक संद मेळ्ळी. अशें असलें तरी महेश सिंग नावरेमचो पयलोच बॉल आरामात वाटावलो, कित्याक तर दोनूय संघांनी डेडलॉक मोडले बगर हाफ टायमात प्रवेश केलो. हडफडे अणजुण्याच्या नायट क्लबाक उजो लागपाचे घडणुकेक घेवन चलयल्ले चवकशे खातीर पुलिसांनी हडफडे नागवे सरपंच रोशन रेडकाराक ताब्यात घेतलो. उजो लागपाक सरपंच जबाबदार ना म्हणत थळावे लोक पुलिशेंत मोठ्या प्रमाणात एकठांय जाले. सर ताका टिकेन इतल्याच गोष्टी केल्या, फाटले 5 दीस जाले तो मायकला गेस उलयता. मायकला गेस उलयता तो आज बीजेपी वांगडा आसलो जाल्यार तुमी तांकां कार्पेट रेड कार्पेट घालून आपयतल्यान. बाकी सगळे सोड. You cannot bring him without notice under 35. If you have brought him without notice under 35, his restraint which you are doing is illegal. It is unlawful restraint, sir.
It is unlawful restraint. You are an officer. तुम्ही कोणाची ऑर्डर घेता ताका एकदा विचारा. DYSP तुझ्या विचार, तुझे SGP ऑफिसर हे करता ते बरोबर का न्हू? सर ये दिस इज नॉट राईट. म्युझिक वाजता हायकोर्टाची ऑर्डर म्युझिक लोक आसा, लोक विचारता प्रश्न तुमका. म्हाका मिळून द्या ॲडव्होकेट. यू आर नॉट अलाउइंग मी. यू आर नॉट गेटिंग हिम लीगल एड. अंडर BNS it is his right to know. तुम्ही नोटीस काढला ताका. Notice under BNS is not issued. 25 BNS notice काढला ना. Has he been detained? If he has not been detained, I have a right to meet him. I trust and take your word for it. And I'll wait 5 minutes. Count करता. 5 मिनिटं राहा सांगितलं आम्ही 5 मिनिटं कसं राहूया 5 मिनिटाचं ज्ञान देतो. कायदो हो सगळ्यांक सारको. ट्रस्ट मी इन दॅट. आज जर ते व्हायलेशन करता जाल्यार एज एन एडवोकेट आय विल डील विथ दिस. यू डोंट वरी अबाउट इट. What right now they are doing is illegal. They have asked for 5 minutes. Count there are 5 minutes. Of India, we have the right for democracy, we have the right for everything. We come to our own bloody police station and the police officers are not answering our question. आणि ऑफिसर दोळ्यान पण ताका हिम्मत ना प्लीज आन्सर माय क्वेश्चन सर. पत्रकारांक रोशन रेडकरान सांगलें PIन म्हाका कित्याक धरलो हेची कारणां तेणें सांगची पडटलीं. हे गजाली घेवन तेणें भाजपाचो आपूण राजिनामो दिता अशें सांगलें. 2027चे वेंचणुकेंत कळंगूटचो भाजपाचो उमेदवार कसोच जिखपाक शकचो ना हेची दखल घेतलो अशें तेणें सुनायलें. पीआयचं स्टेटमेंट घे सर. हांव रावता. तुम्ही जर घेयना तर हांव चल्लो घरा. Roshan Bab, you are a politician, you are a sarpanch, the whole village behind you. Why don't you make a statement? स्टेटमेंट You दिता make हांव a तुमकां. statement to the आय media. विल मेक माय स्टेटमेंट बट बिफोर दॅट आय वॉन्ट पीआय टू स्पीक. पीआयन सांगूंक जाय की बाबा फाल्यां परत म्हाका हाडून भितर बसयतलो करतलो तेन्ना पयलो पीआय दाखया. पीआयन स्टेटमेंट दिवनी. म्हाका पीआयन आपयलो हांगासर आणि हांव त्या उतराक पीआयच्या उतराच्या मान दिवन हांगासर येयल्लो आणि तेच सगळें तेणी सांगचें. Do you think there is a political hand behind this? पात्रांव हांव आग्नेल बाब तुका सगळें सांगता. म्हाका पयलो पीआयन स्टेटमेंट दिवनी नाल्यार हांव वयता. हांव नाल्यार स्टेटमेंट दिना कोणाकूच. Village is behind you. पात्रांव हेका म्हणटा पिपल्स पावर. अंडर एस्टिमेट करपाचो ना कोणाक बारीक मनशाक. आमी जमनीर चलता. कोणी वारा विकता पळय तेणे म्हाका शिकोवपाचो ना. कोण मरे लोकांक लागून तूं आतां असो हांव जे आयज आख्खे गोंयचे लोक येयल्या तांकां हांव कायद्याच्यान देव बरें करूं म्हणटा. जेंच्यांनी आमकां आजुनूय कळोंक ना पूण म्हाका कित्याक न्हू आपयलो आनी बसयलो तो. हांवें ताका विचारलें साहेब म्हटलें तुवें म्हाका जर आपयलाय म्हाका सारको कायद्यान आपयला. हांव येवन हांव स्वता येवपाचो. जर हांव कल्पीट आसलो हांवूच ब्लेम म्हाजेर घेवपाचो तो. जर तर हांव आसलो जाल्यार हे कितें आपयता बसयता. आतां कितलो वेळ बसयला तुका. सांगपाचें ना की कोणाक पॉलिटिकल प्रेशर कित्याक लोकांक सगळ्यांक पावले कोण त्या पॉलिटिशनान चिंतचे त्या. आयज हांव सगळ्या लोकां मदीं सांगता आयच्यान हांव बीजेपीचो रेजिग्नेशन दिता. आनी हेंचपत कालांगुटान बीजेपीचो सीट सोडून दुसरो सीट हाडून दाखयता. जितको जाता पळय तितको पावर लावनी बीजेपीचे कोण येता पळय तितके तेंचेर हांव उलयता. आम आदमी जिकोंक आम आदमी जिकोंक काँग्रेस जिकोंक अथवा आरजी जिकोंक गॅरंटी घेता बीजेपी जिखची ना कालांगुटान. म्हाका सरपंच पदा वयलो देवंक सोदता. म्हाका आयज
माझ्या सय वॉर्ड मेंबरांनी म्हाका सरपंच केल्लो आसा. सो हांव त्या मनशाक सांगूंक सोदता, मायकल लोबोक, तेणी ह्या सय मेंबरांक घेवन म्हाजेर नो मोशन हाडचो. हांव अवश्य देंवता. सरपंच रोशन रेडकाराक ताब्यात घेवपाचे घडणुकेचेर आम आदमी पार्टीच्या अमित पालेकरांनी रिएक्शन दिल्या. त्याने विचारले, पीआयन खंयच्या कायद्या खाला सरपंचाक पुलीस स्टेशनात दवरलो. पहिली गजाल म्हणल्यार ताका सकाळच्यान सांजपर्यंत कित्याक डिटेन केल्लो हे अंजुना पुलीस अजून सांगूंक शकले ना. जेन्ना ताच्या फॅमिलीन फोन केलो तेन्ना आमी आयल्या उपरांत हांव जेन्ना तांकां 4 प्रश्न केले की ताका अंडर वॉट प्रोविजन तुमी हाडला, तर ताका BNSS नोटीस इश्यू करूंक ना, जाल्यार ताका डिटेन कित्याक केला. तेणे डिटेन्शन इज इलिगल. ताका तसो बसोवन धरप इज ऑल्सो इलिगल. आज पुलिसांक पावर ना की उखलून कोणाकूय हाडपाक, आनी तेच इज अ नोटीस इश्यूड अंडर BNSS. सो ताका हांगा हाडप हातूंत भितर खंय ना खंय तरी पॉलिटिकल स्टेटमेंट दिसलो. आनी हो पॉलिटिकल स्टेटमेंट कोणीय केला आसत ताका एक गजाल सांगपाक जाय की कायद्या आनी लोकां पेक्षा कोण श्रेश्ठ ना. सो तेन्ना ज्या तरेन आतां तांणी आमी हेना फुडें 10 मिनटान ताका सोडलो, दॅट मीन्स सो लॉंग दे हॅड केप्ट हिम इनसायड फॉर वॉट रिजन. पुलीस हॅव टू ऑल्सो आन्सर दीस क्वेश्चन. जे कोण PI SP DYSP कोण आसा तांणी आन्सर करचें पडटलें ह्या प्रश्नाक की ताका बसयल्लो कित्याक. आज ताज्या बरोबर लोक आसा म्हणून ताणें भायर सरलो. फाल्यां ताच्या सामान्य मनीस जाल्यार कितें करपाचो गोंयकार. आमकां कॉपी दिली. शोकॉज नोटीस आसा 24 मार्च 2025 पंचायतीन नोटीस काडल्या की यू आर ऑपरेटिंग दॅट बिझनेस इलिगली. फेल कोण जाले? पोल्युशन कंट्रोल बोर्ड, हेल्थ, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जाणी कंटिन्यू केली, लायट, एक्सायज डिपार्टमेंट आणि पुलीस त्यांच्या ज्युरिस्डिक्शनान चल्ला. सो ह्या सगळ्यांक म्हाका दिसता खंय ना खंय तरी इन्क्वायरीक आपोवन व्हरपाक जाय. आज मॅजिस्ट्रेरियल इन्क्वायरी जातली तेन्ना ह्या सगळ्या डिपार्टमेंटांक पयलीं आपोवन व्हरपाक जाय की पंचायतीन स्टॉप वर्क नोटीस दिवन आपलें काम केल्लें आसतना तांणी बिझनेस कसो चलपाक दिलो. 25 लोक आज मेल्या, ताजो मर्डर केसीन तांकां सगळ्यांक एक्यूज करपाक जाय. सगळे FDA, फूड अँड ड्रग्स, FSSAI सगळी परमिशन, हेल्थ, TCP सगळे लागता. सगळे खंयचेच डिपार्टमेंट लागना म्हणून ना. पंचायत हॅज डन देअर जॉब. They have stopped, issued stop work order. Why was the work not stopped? Why the club was running? And that too till we hours, 12 ते 1 2 कशे चलताले. एक्सायज लायसन्स कशे ग्रांट जाला हे डिपार्टमेंट. एक्सायज डिपार्टमेंट CM कडेन आसा, एनवायरमेंट डिपार्टमेंट CM कडेन आसा, फायनान्स CM कडेन आसा. सगळ्याचे प्रश्न CMन आन्सर करचे पडटले की लायसन्सां कंटिन्यू कशी जाली आनी विदाउट लायसन्स ऑपरेट कशे जाले काय म्हणून. वॉज युअर एक्सायज डिपार्टमेंट स्लिपिंग that they were serving alcohol there without license, or license dile जाल्यार without पंचायत license कशे दिले. Code of conduct असताना code of conduct is a different story, that is election commission is doing, but what is happening is illegal. ताका हाडप हे इलिगल आशिल्ले. हांगा आज लोकांनी आपलो पावर दाखयलो आणि कायदो आपलो कसो आसा तो तांकां आतां समजलो. 8-9 महिने फाटी आमच्या सरपंचान 4 क्लब बंद केल्या आणि ह्या 4 क्लबांक लागून आयचो दीस पासून ताका धमक्यो येता. तर म्हाका आतां अशें दिसता हे 4 क्लब बंद जाल्या म्हणून हांचो खंय तरी हप्तो बंद जाला काय. तेका लागून आता हे एक टार्गेट धरून तेका प्रेशरायज करपाक लागून ते काय जागा हाडून बसयल्लो काय, हे म्हाका आतां विचारपाक जाय. आनी म्हाका आतां 100% बिकॉज आय वॉज विथ हिम टू स्टॉप दीस क्लब्स. ओपनली वी वेंट अँड वी क्लोज. सो तांकां कोणाक जर अशें दिसता की आमच्या सरपंचाक प्रेशरायज करून हे क्लब उक्ते करपाक आपूण प्रयत्न करतलो म्हणून, ही इज रॉंग. ही इज टेकिंग इट रॉंगली आनी ताणें बरें मनान चिंतचें ह्याच्या फुडें आमच्या बागा, सांकवाडी, आरपोरा, नागवा आणि एकूय क्लब ऑपरेट जावचो ना. सरपंच राईट? एक सुद्दां क्लब ऑपरेट जावचो ना. आणि हांव म्हणूंक शकता इथून आमदारान पडचें न्ही. जेन्ना आमचो सरपंच क्लब बंद करूंक सोदता आमदारान हितून पडचें न्हू. ही शूड नॉट इन्स्टिगेट दिस टायप ऑफ थिंग्स. त्या आमदाराचे डाऊनफॉल स्टार्ट जाले आयच्यान. बिकॉज झेडपीचो प्रचार तेंगशेर पावला. कांय जाण अजूनही उमेदवारी अर्ज भरतात. जिखपाची मोख सगळ्यांनीच दवरल्या, पूण त्या बोवाळात आयदनां आपटपाक लागल्यात. काल मडगांवां BJP आनी आपाच्या वेंजी मदीं जनेलांतली झगडी पळोवपाक मेळ्ळी. त्याचे असे झाले. आपाचो वेंजी वेगश आपाच्या उमेदवाराबरोबर कायद्याचे फासकेत बसपी लोकांक घेऊन ZP उमेदवारी अर्ज भरून निकतोच भायर सरलेलो. BJP उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांची गर्दी भितर सरली. जनेलांतल्यान वेंजीन भाजपाची गर्दी पळयली आणि वेंजीचे कळले. त्याने काय बाण वेंचणूक आयुक्ताचेर सोडले जाल्यार 2 बाण वेंचणूक ऑफिसराचेर सोडले. ऐकात आणि पळयात जनेलांतली झगडी. अलाउड आहे 10 जाणू, आमचे बारा 2 अलाउड आहे.
you should dismiss that RO and put it on record. That's why here जो RO हा ते dismiss कोण हा RO हा तो dismiss करपाचो. Why it is like this? कितूच आहे ते मेज आहे मरे, लाईफ आहे मरे. दोग आमदार आहे आमगेले, कलीग आमगेले. बट ओके नो, आमची आधी दोग जण आहे लावली. इतली बिओप रे. आणि हे राजकारण सो इलेक्शन कमिशन इज द किती आता? There is election commission. If election commission, I think you have to come out now. Are you going to take action? So then you count now how many are inside. Count how many are inside in front of you. There were 8 when I came. Now still there are 6. There are 7. So why you are allowing this to bita? To bita? तू ड्युटी करता किती करता तू? 8 जण आले मरे भितर. कितें? तुगे ऐक नाही? आता कितू जाय ते मेज मरे. No, if they are not listening to you, then you have to leave that chair. Bring somebody more authoritative. याचे राज चलत तुमगेले. तू इलेक्शन ड्युटी आहा आणि तू अजून देखून मेज मरे कितू जाण येते. अजून देखून 6 जण आहे. 6 of them are there. जिल्हा पंचायती वेंचणुकीचे फाटभुंयेर सोमारा भाजपाच्या झेडपी उमेदवारांनी कोलवाळ, शिरसय, हळदोणा या 3 मतदारसंघांतल्यान उमेदवारी अर्ज भरले. नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार आणि हळदणचो आदलो आमदार ग्लेन टिकलोन ह्या उमेदवारांक तेंको दिला. हळदणचो आदलो आमदार ग्लेन टिकलोन म्हटलें, भाजपा सरकारान देशांत आणि गोंयांत केल्ल्या उदरगतीचो आमकां अभिमान दिसता. लोक आमच्या उमेदवारांचेर विश्वास दवरून तांकां जैतिवंत करतले. काय तुमचे कार्यकर्ते नाराज आसा म्हणून? तशें कांय ना. बिकॉज हे कोण सगळे कितें नाकेले सगळे ऑपोजिशन करता. त्या खबर भारतीय जनता पार्टी कितें करून नाकेले उलोवप करप करता एंड जस्ट टू कन्विन्स एंड कन्फ्यूज द पीपल. दॅट इज वॉट दे डू एंड दॅट तशें कांय ना. आमच्या भारतीय जनता पार्टी इज वन फॅमिली, वन लार्ज फॅमिली. आज भारत देशात तुका खबर आसा भारतीय जनता पार्टी रेकॉर्ड ऑलमोस्ट अबाउट 1920 conferences under the leadership of Narendra Modi, and our Prime Minister 3 times has been Prime Minister, 3 tenures. Tashet and Dr. Pramod Sawant is the 3rd tenure of it, and he's been doing very, very well. So Tashet Kantna, we are all united, we are all working together, and we'll make sure that we win the seat by hook or by crook. We will win both the seats. आज सकाळी देवाचो आशीर्वाद घेवन आमी शिरसय मतदारसंघातून नॉमिनेशन फॉर्म भरलेले आहा. आज भारतीय जनता पार्टीन म्हाज्या एक सामान्य कार्यकर्त्याक तिकेट दिवन सगळ्या कार्यकर्त्यांक आमच्या खूब उमेद जाल्ली आहा. हांव देव बरें करूं म्हणटा. गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक, तशेंच गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे थिवीचे आमदार तशें मंत्री निलकंठभाई हळदणकर, तशेंच आमचे हालदोनचे आदले आमदार, तशेंच भारतीय जनता पार्टीचे वायस प्रेसिडेंट ग्लेन सोजा तिकलो, तशेंच आमचे सगळे सरपंच शिरसय, मोयरा, नाशनला सगळे सरपंच, थिवीचे सगळे पंच मेंबर, सगळे पंचायतीचे पंच मेंबर, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सगळे मोठ्या संख्येन आयज येयल्ले आहात. त्यांच्या भरपूर त्यांच्यानी म्हाका सपोर्ट दिल्लो आहा. तांकां हांव चडांत चड देव बरें करूं म्हणटा. आदले आमी डोर टू डोर आमचे गेले 4 दिसांक चालू आहा. लोकांचो प्रतिसाद एकदम बरो आहा. तशेंच सगळ्या लोकां कडेन मागता, सगळ्या कार्यकर्त्यां कडेन मागता मोठ्या मतांनी आमकां विजय करून दिवचो. सगळ्यांक देव बरें करूं. सामान्य असे कार्यकर्ते हांव तेंच्यांनी आमकां विश्वास दाखोवन आयज आमकां तिकीट दिल्ली आसा. आनी हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे आयज देव बरें करूं म्हणटा. तेंच्यांनी आमचेर विश्वास दाखोवन आमकां आयज हे फॉर्म आमी नॉमिनेशन भरलेलें आहा आनी तेंचे आमकां सदांच सहकार्य आसतले. आनी आमचे खास करून आमचे MP बाब श्रीपाद नायक, तशेंच आमचे खासदार दुसरे आमचे सदानंद तानवडे, तेंच्याय बी हांव उपकारी आसा की तेंच्यांनी आमकां ह्यो विश्वास दाखोवन आयज फॉर्म भरला. आमच्या आमदाराचे व्हडल्यान व्हडले आभार आसा. सगळे म्हज्या कोलवाळे मतदारसंघाचे सगळ्या कार्यकर्त्यांचे, सरपंच, डेप्युटी सरपंच, मेंबर यांचे हांव चडांत चड आभारी आसा. आनी ते अशेंच म्हाज्या बरोबर आयज कॅम्पेनिंगाक भोंवतात डोर टू डोर आनी अशेंच म्हाज्या वांगडा हे 20 तारीख पर्यंत कशें भोंवतले आनी हो सीट आमी आमच्या तेंच्या कार्याच्या बळार, आमच्या आमदारच्या कार्याच्या बळार आनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचेर निवडून हाडटली अशें म्हणटा. आनी सगळ्यांक आमच्या कार्यकर्त्यांक आयज नॉमिनेशन फॉर्म भरला. सगळ्यांक देव बरें करूं. ही जी म्हाका तेंच्यांनी ही संदी दिल्या हालदोना कॉन्स्टिट्युन्सीची नेतृत्व करपाची, त्या संदीचेर हांव हेच्या फुडें जे कितें म्हाज्या
बरी कामां करतलो आनी आयज पासून आमच्या भारतीय जनता पार्टीन जी बरी कामां केल्लेली आहा तशीच त्यांच्या ह्या सगळ्यांच्या नेत्यांच्या सपोर्टान हांव अशीच कामां करतलो आनी आमच्या हळदोणा कॉन्स्टिट्युन्सीत काम फुडें व्हरतलो. तशेंच आमच्या आदल्या झडपीन जी कामां केल्यान बरी त्याच्यात फुडें हे घेवन त्या झडपीच्या कामा पद्दतीन केला तशीच हांव फुडें ही कामां कंटिन्यू करतलो आनी सगळ्या लोकांक सहकार्य करतलो आनी सगळ्या लोकांक हांव अवेलेबल आसतलो खंयच्याय टायमार कॉल केलो आनी तेंच्यांनी जे कितें समस्या आहा ते आमच्या कडेन मांडपाचे तेंचे समस्या घेवन हांव आमच्या व्हडल्या लिडरां कडेन वयतलो आनी ती समस्या ते सॉल्व करपाचे प्रयत्न करतलो. सहसम्राज्ञी श्रीमती गिरिजाताई केळकाराच्या यादीन दर वर्सा फोंड्यां संगीत महोत्सव करतात. अंदूचो 37वो संगीत महोत्सव आणि 13 आणि 14 डिसेंबराक फर्मागुडीच्या श्री गोपाळ गणपती सभा मंडपात जातलो. पत्रकार गोकुळदास मुळवीचे संकल्पनेखाला सेगीत 36 वर्सां हो महोत्सव घडोवन हाडटात. फोंडेची पत्रकार संघटना सरकाराची मजतीन तो घडोवन हाडटा. अंदूच्या महोत्सवात दिल्लीचो नामनेचो तबलावादक अक्रम खानाचे सादरीकरण खाशेलेपण जावन रावतलें. ते भायर संगीत नाटक आणि शास्त्रीय गायनाची यादीत उरपी मैफल आसतलीच. फर्मागुडीच्या गोपाळ गणपती प्रांगणात 13 आणि 14 डिसेंबर असे 2 दिवस होणार आहे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री गोकुळदास मुळवी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन गेली 36 वर्ष यशस्वीरित्या फर्मागुडीमध्ये साजरं करण्यात आलेलं आहे. यावर्षीच्या 37व्या संगीत संमेलनात फोंडा पत्रकार संघ आणि इतर सहकारी आमचे त्याच्यात गोवा सरकारचा सहभाग आहे. पण आम्ही यावर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे गोवा सरकारचा उल्लेख इथं टाळत आहोत. उद्घाटन सोहळा जो होणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही यावर्षी रवींद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष श्री दत्ताराम चिमुलकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री गोविंदराव काळे उपस्थित असतील आणि या उद्घाटन कार्यक्रमात आम्ही प्रथेप्रमाणे 3 सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करतो तो इथं होणार आहे. त्या सत्कार सोहळ्यामध्ये पहिल्या संगीत प्रेमी म्हणून श्री मनोहर केळवे यांचा संमेलन समितीतर्फे सत्कार होणार आहे. श्री वेणीमाधव बोरकर ज्येष्ठ कवी गोव्याचे, गोवा आकाशवाणीचे माजी केंद्र संचालक, साहित्य अकादमीचे पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, कलाप्रेमी आहेत, संगीताचे जाणकार आहेत आणि त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार पंडित रघुनाथ फडके पुरस्कृत त्यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्काराने त्यांचा होणार आहे. आणि ज्येष्ठ असे कलाकार, ज्येष्ठ वादक श्री अनिल पिळगावकर यांचा सन्मान श्री लक्ष्मीकांत घाटे स्मृती पुरस्काराने होणार आहे. 14 डिसेंबर सकाळी 10 वाजता गोव्याचा एक तरुण गायक कलाकार कुमार ऋषिकेश ढवळीकर जास्त शास्त्रीय गायन होईल आणि त्यानंतर दिल्ली आकाशवाणीचे कार्यक्रम विभाग प्रमुख पंडित संतोष नाहर यांचा वायू वाजवण्याचा कार्यक्रम. रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ आणि फार प्रसिद्ध असे तबलावादक अक्रम खान दिल्लीचे, त्यांचा तबला एकेरबद्दल होईल आणि त्यांना लेहरा साथ हे आपले गोव्याचे दत्तराय मार्शीकर करणार आहे. नंतर एक आमचा खास कार्यक्रम दरवर्षीचा लोकप्रिय असं म्हणता येईल, लोकांना फार आवडतो आणि प्रेक्षक श्रोते फार आवडीनं हा कार्यक्रम अनुभवतात, ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. नाट्य संगीत रजनी ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या गोव्याचे दत्तगुरू केळकर आहेत
मुंबईच्या संपदा माने आहेत आणि आपल्या गोव्याचा अंबर मिरेकर हे कलाकार नाट्यगीतं सादर करणार आहेत. संगीत रसिकांना हा कार्यक्रम अर्थात विनामूल्य आहे, प्रवेश सर्वांना विनामूल्य. आणि विशेषतः अशी अपेक्षा आहे की संगीत शिकणारे आपल्या गोव्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या संगीत संमेलनाचा फायदा घ्यावा, आपल्या अनुभवामध्ये थोडासा अधिक. आणि आजच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.